लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी 5 एप्रिलला रात्री 11च्या सुमारास अ, आपल्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि थोड्या वेळापूर्वीच त्यांना एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईकडे सुद्धा शिफ्ट करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण अ, घटनाविषयी, त्यांच्या तब्येतीविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सह्याद्री हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर हनुमंत किनीकर सर आहेत, जे प्रसिद्ध न्यूरोसर्जनही आहेत. आपल्याकडे आणल्यापासूनचं त्यांची तब्येत कशी होती आणि आता त्यांच्या तब्येतीचा काय स्टेटस आहे? परवा दिवशी म्हणजे शनिवारी रात्री 11:30च्या आसपास त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी आणि स्टाफने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आले असता मी एक्झामिन केल्यानंतर त्यांना डोक्यामध्ये राईट साईडनं टेम्पोरल बोनपासून जी बुलेट इंजुरी झालेली होती ती अपोजिट साईडला परायटल बोनमधनं आउट झालेली आम्हाला आढळून आली आणि दोन्ही एक्झिट आणि एंट्री वोनमधनं ॲक्टिव्ह ब्लिडिंग होती. आम्ही ती प्राथमिक उपचार करून ती ब्लिडिंग थांबवली आणि लगेचच सीटी स्कॅन केला. सीटी स्कॅनमध्ये आम्हाला असं आढळून आलं, की उजव्या साईडचं कवटीचं हाड पूर्ण फ्रॅक्चर होऊन ते कवटीचे काही तुकडे ब्रेनमध्ये इतरत्र पसरलेले दिसले आणि ब्रेनला पण जिथून बुलेट ट्रॅव्हल झाले त्याच्या अराउंड ब्रेनला डॅमेज झालेलं आम्हाला आढळून आलं. अशा परिस्थितीमध्ये एमर्जन्सीमध्ये सर्जरी करावं लागतं आणि मध्ये जी पसरलेले बोन पीसेस आहेत ती काढून जी निकामी ब्रेन झालेला आहे थोडाफार त्या बुलेटच्या इंजुरीनं, तो पण काढावा लागतो. तो तेवढाच पार्ट आम्ही काढून बोनचे सगळे पीसेस काढून त्याच रात्री साधारणतः 12:30च्या आसपास आपण ऑपरेशनची तयारी केली आणि 2:30 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केलं. जवळपास 3-3.5 तास सर्जरी चालली आणि 5:30ला आपण ऑपरेशनच्या नंतर अतिदक्षता विभागामध्ये त्यांना व्हेंटिलेटर ते शिफ्ट केलं. काल दिवसभरामध्ये त्यांचा म्हणजे चांगला प्रतिसाद होता. डोळे उघडत होते, थोडी समज पण आलेली आहे. उजव्या साईडच्या हाताची, पायाची हालचाल चांगली आहे, परंतु डाव्या साईडच्या हाताला आणि पायाला त्या इंजुरीमुळं कमजोरी आलेली आहे. म्हणजे त्याला आपण हेमीपॅरेसिस म्हणतो. म्हणजे पॅरालिसिसचं जी अर्ली स्टेज आहे, असं म्हणलं तर हरकत नाही. पण ते कमीत कमी कसं पॅरालिसिस राहील, ते ग्रेड 2 आउट ऑफ 5 असं म्हणता येईल आपल्याला सध्या. ते तो 2चं 3, 3चं 4 किंवा नॉर्मल कसं आणता येईल, ह्याच्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स न्यूरो रिहॅबिलिटेशन लागणार होतं. या संदर्भात त्यांच्या फॅमिली मेंबरसोबत, वडिलांसोबत, त्यांच्या मिसेससोबत आम्ही चर्चा केली. त्यांचंही ह्याच्यावरती एकमत झालं आणि आत्ताच आपण कोकिळाबेन हॉस्पिटलला त्याला एअर ॲम्ब्युलन्सनं शिफ्ट करतोय. तर माझा मुख्य प्रश्न असा आहे, म्हणजे अनेकांना हा प्रश्न पडलाय. खरं तर उजव्या अ, मेंदूत म्हणजे इकडून गोळी मारल्यानंतर डाव्या बाजूने ती निघाली आणि एवढं सगळं सगळं होऊन सुद्धा म्हणजे मनोरे साहेब आज आपल्यामध्ये आहेत. हे कशा पद्धतीनं त्यांच्यावर उपचार झाल्यामुळे आहे का नेमकं काय झालं? म्हणजे गोळी बाहेर पडल्यानंतरही जीव कसा वाचू शकतो याच्याविषयी थोडंसं? खरं तर हे त्यांचं लक म्हणावं लागेल, की जी बुलेट जिथून ट्रॅव्हल झाली, तिथं आजूबाजूला म्हणजे मेजर रक्तवाहिन्या होत्या. पण त्या मेजर रक्तवाहिनीच्या बाजूनं बुलेट गेल्यामुळं फक्त ब्रेनला इंजुरी झाली, रक्तवाहिनीला कोणती इंजुरी नसल्यामुळं आपण म्हणजे ह्या संकटातून त्यांना आपण वाचवू शकलो. आणि टाईमामध्ये दुसरं असं झालं, की त्यांनी इन टाईम हॉस्पिटलमध्ये आले आणि जरी ब्लिडिंग भरपूर झालेलं होतं, त्यांचं 13 एच-बी होतं अगोदर. कारण ते 4 दिवसापूर्वीच पूर्ण त्यांचे टेस्ट करून घेतल्या होत्या. आम्ही फाईल बघितली. त्यामध्ये 13 एच-बी होतं त्यांचं आणि आम्ही टेस्ट केल्यानंतर 9.2 आलं. म्हणजे जवळपास 4 ग्रामनं एच-बी त्यांचं कमी झालं होतं. म्हणजे जवळपास 1 लिटरचा ब्लड लॉस त्या ठिकाणी झालेला होता. आणि आम्ही लगेचच त्यांना ब्लड ट्रान्सफ्यूज केलं आणि ब्लिडिंग थांबवली. इन टाईममध्ये झाल्यामुळं पण आपल्याला रिझल्ट या ठिकाणी दिसून आला. आणि बुलेट काही अंतरावर जर खाली गेली असती, तर ब्लिडिंग मोठ्या प्रमाणात होऊ शकते. म्हणजे 2-3 मिलीमीटरनं जर इकडे-इकडे बुलेट गेली असती, कारण आपलं जी मेन रक्तवाहिनी आहे, ज्याला आपण सुपेरियर सजायटर सायनस म्हणतो. त्या सायनसला टच करून बुलेट गेले. त्याला जर थोडं 2-3 मिलीमीटर इकडे-इकडे झालं असतं, तर ती जागेवरच कोलॅप्स झाली असती. म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा पोहोचू शकले नसते अशी परिस्थिती म्हणजे राहू शकली असती. पण लकीली त्या सायनस इंज्युरी टळल्यामुळं किंवा सायनस इंटॅक्ट असल्यामुळं हे हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकले आणि त्याच्यावर आम्ही यशस्वी उपचार करू शकलो. बाबासाहेब मनोरे यांना आता एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईला शिफ्ट करण्यात आले. मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तिथं कशा पद्धतीनं उपचार होतील? तिथे उपचार करणारे कुठले न्यूरोसर्जन आहेत? त्यांचं तुमच्याशी काही बोलणं झालंय का? येस, कोकिळाबेनमध्ये डॉक्टर अभय कुमार म्हणून न्यूरोसर्जन आहेत.
त्यांच्यासोबत माझं कालही बोलणं झालंय, आजही बोलणं झालंय आणि तिथं डॉक्टर अभिषेक श्रीवास्तव म्हणून आहेत, ते न्यूरो रिहॅबचे इन्चार्ज आहेत. त्यांच्या पण सोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि ते न्यूरो रिहॅब मेन आपल्याला त्याच्यासाठी त्या ठिकाणी शिफ्ट केलंय. तर ती एकदा आपण व्हेंटिलेटर आणि ही ऑक्सिजनची ट्यूब वगैरे निघाली, ते न्यूरो रिहॅब त्यांनी लवकरच सुरू करतील 1-2 दिवसामध्ये. मनोहरे साहेब म्हणजे आपल्यामध्ये आहेत. आता ते आणखीन चांगल्या पद्धतीनं आपल्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतील, त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे का? जीवाचा धोका टळलाय असं म्हणता येईल. कारण दोन्ही बाहुल्याचे रिएक्शन चांगले आहे. ब्रीथिंग सेल्फ आहे. व्हेंटिलेटर फक्त सपोर्ट म्हणून आपण लावलेलं आहे. तर मला वाटतं की 1 ते दीड महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना म्हणजे रिकव्हरी येईल आणि आशा आहे की त्यांनी लवकरच आपल्या आयुक्तपदी परत जॉइन होतील. बरं ते शुद्धीवर आलेले आहेत का? बोलण्याला रिस्पॉन्स करतायत का? शुद्धीवर म्हणजे समज आहे त्यांना, पण ट्यूब असल्यामुळे बोलता येत नाही. आपण इशाऱ्यानं त्यांना आपण म्हणजे कमांड देऊ शकतो आणि ते कमांड फॉलो करतात. जसं की आपण त्याला म्हणलं की उजव्या हाताची बोटं हलवा, तर ती बोटं हलवतायत. हात उचला म्हणले की हात उचलतात. उजवा, पण डाव्या साईडला एवढी मूव्हमेंट नाही. निश्चितच बाबासाहेब मनोहरे यांनी हत्येचा प्रयत्न केला. उजव्या कानशिलातून त्यांनी एक बुलेट फायर केलं. ते डाव्या बाजूनं निघाली. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांचं नशीबसुद्धा बलवत्तर होतं आणि डॉक्टर हनुमंत केणेकर आणि पूर्ण स्टाफ यांनी त्यांचा जीव वाचवण्याचा काठोकाठ प्रयत्न केला आणि आनंदाची बातमीसुद्धा त्यांनी सांगितली, की त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे आणि येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये ते चांगले ठणठणीत बरे होऊन परत कामावर रुजू होतील, अशी अपेक्षासुद्धा डॉक्टर केणेकर यांनी व्यक्त केलेली आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.